नितीन हा तारुण्यामध्ये आला होता. त्याचं लगभग वय 23-24च्या आसपास गेलं होतं. त्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं, म्हणजेच BA ही डिग्री त्याची कंप्लीट झाली होती. तो तारुण्यामध्ये होता. तेवढ्यातच दुर्भाग्याची गोष्ट, नितीनची आई वारली, म्हणजेच त्याच्या आईचं निधन झालं आजारपणामुळे. त्यावेळेला पती देखील वयामध्येच होते आणि नितीनचे वडील हे 45 वर्षाचे होते. त्यांना एका महिलेच्या आधाराची गरज होती, म्हणून नितीनच्या वडिलांनी एका महिलेसोबत लग्न केलं. तरुण महिला, तिचं वय 30 वर्ष, तिचं नाव साक्षी. साक्षीसोबत दुसरा विवाह केला नितीनच्या वडिलांनी. परंतु नितीनचं दुर्भाग्य एवढं की वडील देखील वर्षा ते 2 वर्षात लग्न केल्यानंतर अगोदर आईचं छाया गेलं आणि नंतर 2 वर्षानंतर वडील देखील वारले आणि नितीन पोरका झाला. नितीनला कोणाचाही आधारवट राहिला नाही. त्यावेळेला नितीनच्या कुटुंबियांनी, म्हणजे मावशी, आजी, आजोबा या सर्वांनी मिळून, मामीनी सर्वांनी मिळून नितीनची जबाबदारी त्या सावत्र आईवरती सोपवली. सावत्र आई असणारी साक्षीला सांगण्यात आलं की नितीनची काळजी तूच घे, त्याला शिकव, त्याला मोठं कर, त्याचं लग्न कर, सगळी प्रॉपर्टी तुलाच राहू दे. तिने हो म्हणून स्वीकार देखील केला. नितीनचा सांभाळ करते असं देखील म्हटले. परंतु संपूर्ण काही ही बैठक झाली, सर्व काही मार्गी लागलं आणि तिथून पुढे साक्षीची नियत बदलली आणि साक्षीने नितीन सोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेव असं मागणी करू लागली. साक्षी जेव्हा नितीनला मागणी करू लागली त्यावेळेला नितीन हा भीत होता, नको म्हणत होता, विरोध करत होता. परंतु साक्षी ही फुल मौसममध्ये होती, तारुण्यात होती. तिला शारीरिक सुखाची गरज होती आणि तिची उत्तेजना वाढलेली होती. तिची तळमळ सुरू होती. ती शोधातच होती एका पुरुषाच्या, तरुणाच्या. नितीन हा सावत्र मुलगा होता साक्षीचा. सावत्र मुलासोबत शारीरिक संबंध ठेवायला काय अडचण, म्हणून साक्षी नितीनला बळजबरी प्रेशर आणू लागली, बळजबरी तयार करू लागली. मला शारीरिक सुख दे म्हणून त्याच्यावर प्रेशर आणू लागली. परंतु नितीन हा सुसंस्कारी होता, चांगला होता. त्याने साक्षीला स्पष्ट विरोध दिला. विरोध केल्यानंतर साक्षीची तळपायाची आग मस्तकात गेली आणि साक्षीने नितीनला शिवीगाळ करायला सुरुवात केली, मारहाण करायला सुरुवात केली. परंतु नितीन देखील तारुण्य अवस्थेत होता, तो मार खाणाऱ्यातला नव्हता. त्याने साक्षीला विरोध केला, उरपाट बोलला आणि तुझा माझा संबंध मिटला म्हणून तो घरातून बाहेर पडला. तो त्याच्या मावशीकडे गेला. मावशीला घडलेली घटना संपूर्ण नितीनने सांगितली आणि मावशी नितीनला घेऊन साक्षीच्या घरी आली. साक्षीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु साक्षी ही लिमिटच्या बाहेर गेली होती. तिचं भान हरपलं होतं, कारण तिची शारीरिक उत्तेजना वाढलेली होती. तिने मावशीला देखील शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर नितीन आणि नितीनची मावशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. नागपूरमधील घटना आहे ही. नागपूर येथील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना समोर आली. तहसील पोलीस ठाण्यामध्ये नितीन आणि नितीनची मावशी पोहोचले. पोलिसांना संपूर्ण A to Z घटनाक्रम सांगितला. त्याची आई वारली, दुसरी पत्नी आणली, सावत्र आई, वडील वारले. सावत्र आईने शारीरिक संबंधासाठी बळजबरी केली, धमकी, शिवीगाळ करू लागली. संपत्ती, प्रॉपर्टी नितीनची आहे, तिला याच्यावर अधिकार नाही. तिने मुलाचा सांभाळ केला नाही. वाईट भावनेने, वाईट नजरेने त्याच्याकडे बघू लागली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि साक्षीला बेड्या ठोकल्या. साक्षीवरती बळजबरीने अत्याचार करण्यास तयार करणे, प्रोत्साहन देणे यासाठी साक्षीवर गुन्हा दाखल करण्यात आला. साक्षीला या घरातून बेदखल करण्यात आलं, कारण कुठेही पुरावा नव्हता लग्न केल्याचा. आणि पतीचं निधन झाल्यामुळं साक्षी देखील मोकळी झाली. साक्षी घराबाहेर पडली, ती मोकळी झाली शारीरिक सुखासाठी. ती कोणालाही, कधीही, कुठेही आता घेऊ शकते आणि तिची गार करून घेऊ शकते. अशा महिलांना काय करावं, ज्या की शारीरिक सुखासाठी नात्याचं भान ठेवत नाहीत. सावत्र मुलगा काय आणि मुलगा काय, मुलगा मुलगाच, माय मायच, आई आईच असते. इतकं पवित्र नात्यात कलंक लावण्याचं काम केलं साक्षीने. या रिअल मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. नागपूर येथील घटना काय सांगून जाते तुम्हाला समजलंच असेल. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा रिअल मराठी क्राईम स्टोरीज. नितीन हा तारुण्यामध्ये आला होता. त्याचं लगभग वय 23-24च्या आसपास गेलं होतं. त्याने ग्रॅज्युएशन
कम्प्लीट केलं होतं म्हणजेच BA ही डिग्री